नमस्कार. आपण खेड तालुक्यातील अर्थात राजगुरुनगर या शहरामध्ये राजगुरुनगर नगर परिषदेच्या माध्यमातून राक्षवाडी परिसरामध्ये गटर लाईनचं काम चालू आहे. आता तब्बल 1:30 वाजून गेलेले आहेत. रात्रीची वेळ असताना देखील हा मुख्य रस्ता बंद करून पूर्णपणे काम हाती घेतलेलं आहे युद्धपातळीवर. याचं कारणही असं आहे की ज्यावेळेस आता एक 4-5 दिवसापूर्वी प्रचंड असा पाऊस झाला आणि हे सगळा फ्लो पाण्याचा या चौकामध्ये आला आणि सगळं चॉकअप झालं. आजूबाजूला देखील ड्रेनेज लाईनमधून पाणी निघत होतं आणि ही सगळी समस्या आपण दरम्यानच्या काळामध्ये व्हिडिओच्या माध्यमातून या परिसरातील ग्रामस्थ नात्यानं सन्माननीय माणिक होरे यांनी ही समस्या मांडली. नगर परिषदेच्या माध्यमातून तात्पुरती उपाययोजना देखील त्यांनी केली जेणेकरून हे पाणी कसं बाजूला लवकरात लवकर काढता येईल हा प्रश्न त्यांच्यापुढे उभा होता. आणि म्हणून कर्मचाऱ्यांनी आपण दाखवलं आहे की कर्मचाऱ्यांनी देखील एवढ्या उभ्या पावसात देखील त्यांनी काम करत होते, परंतु ही समस्या सुटणं महत्त्वाचं आहे. आणि म्हणून स्थानिक नगरसेवक सन्माननीय दिनेशजी सांडभोर पाटील यांनी त्यावेळेस शब्द दिला की लवकरात लवकर हा आपण मार्ग काढू आणि ही ड्रेनेज लाईन नव्यानं परत टाकू. आपण पाहू शकतो की या ठिकाणी 2 लाईन आहेत. अर्थात सुरुवातीची लाईन या बाजूला होती, आपण पाहतोय गटरमध्ये इकडनं हे संपूर्ण चोकअप झालेलं आपण पाहतोय. आता हे सगळे चोकअप पाईप काढून या बाजूला पूर्वीची लाईन आहे. तर आता त्यांचा पर्याय त्यांनी एक नव्यानंच उभा केला किंवा एक पर्याय शोधला आहे की या बाजूला नवीन पाईपलाईन टाकायची आणि आता यातनं सगळी समस्या सुटणार आहे. रात्रीची वेळ जवळपास तब्बल 2 वाजत आलेले आहेत. रात्री सगळे कॉन्ट्रॅक्टर असतील किंवा नगर परिषदेचे कर्मचारी असतील किंवा नगरसेवक आहे दिनेश सांडभोर, माणिक होरे आहेत, अन्य कार्यकर्ते या ठिकाणी आहेत. आपण त्यांच्याकडे जाऊया, माहिती घेऊया की हे काम कशा पद्धतीनं चाललं आहे आणि यातनं उद्याच्या काळात ही समस्या सुटणार आहे का. नमस्कार. नगरसेवक दिनेश शेठ सांडभोर या ठिकाणी आहेत. काय सांगाल, कशा पद्धतीनं आता हे कामकाज तुम्ही हाती घेतलं आहे? जुनी ही गटर लाईन आहे ना 20-25 वर्षापूर्वी केलेली होती. वारंवार ती चोकअप व्हायची आणि चोकअप झाल्यानंतर तिथं रहिवाशांना असो किंवा जाणाऱ्या येणाऱ्या नागरिकांना असो याचा त्रास व्हायचा. मध्यंतरी झालेल्या पावसामुळं ही लाईन इथं चोकअप झाल्यामुळं पूर्ण या रस्त्यावर पाणी होतं. त्या अनुषंगाने नागरिकांनी बऱ्याच नागरिकांना त्रास झाला. त्यानुसार मी नगराध्यक्ष मंगेशदादा गुंडाळ व सर्व नगरसेवकांच्या माध्यमातून ही लाईन मंजूर करून हे आता काम पूर्ण होत आहे आज. त्यामुळे इथून पुढं नागरिकांना ह्या गटर लाईनचा चोकअपचा वगैरे कसला त्रास, पाणी साठण्याचा इथं त्रास होणार नाही. खरं तर हे सगळं काम हाती तुम्ही घेतलं आहे. आता यातनं ही समस्या नेहमी म्हणजे कायमस्वरूपी सुटणार आहे? हो, कायमस्वरूपी सुटणार. यात पूर्ण हे काढून नवीन पाईप टाकले आहे. आता यामध्ये असं दिसतंय की तुम्ही 2 लाईन टाकणार आहात. एक नव्यानं लाईन आहे आणि जुनी लाईनला पण जॉईन करून दोन्हीकडनं पाणी डिवाईड झाल्यानंतर ही बऱ्यापैकी ही समस्या सुटणार आहे. या ठिकाणी खरं तर पाणी खूप साचते. इथे मध्ये चेंबर वगैरे करणार आहात का? 2 चेंबर करणार इथं आणि एक नवीन लाईन सेपरेट टाकलेली आणि जुनी लाईन पण चालू ठेवणार. त्या माध्यमातून दोन्हीकडून पाण्याचा प्रवाह जाणार. त्यामुळे इथं चोकअपची समस्या भविष्यात येणार नाही. बऱ्यापैकी तो समस्या सुटेल आणि निश्चित आपल्या ह्या सगळ्या नागरिकांना दिलासा मिळेल असा शब्द या निमित्ताने नगरसेवक दिनेश सांडभोर यांनी दिलेला आहे. निश्चित चांगलं कामकाज त्यांच्या हातून या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. कारण ही समस्या महत्त्वाची होती आणि खरं तर पाऊस देखील आता एक 4-2 दिवस उघडलेला आहे. त्या काळात त्यांनी हे सगळं काम हाती घेतलं आहे. निश्चित उद्याच्या काळात कुठल्याही प्रकारचे अडथळा या निमित्ताने येऊ नये किंवा पावसामुळं प्रॉब्लेम होऊ नये यासाठी त्यांनी काळजी घेतली. त्यांना धन्यवाद देऊया. आणि खरं तर हा जो रस्ता आहे हा वापगावला जाणारा किंवा वापगावच्या पुढची गावं आहेत त्या गावांना जोडणारा रस्ता आहे आणि म्हणून इथे वर्दळ जास्त असते. हा मुख्य रस्ता आहे. यावर बऱ्यापैकी म्हणजे एक 5-7 वर्षापूर्वी हा रस्ता पूर्ण झाला. यावर बऱ्यापैकी फंड पडून पूर्वीची मोठी समस्या या रस्त्याची होती. तो रस्ता देखील चांगला झालेला आहे, परंतु आता हे सगळा रस्ता फोडलेला आहे. पूर्वतपणे हा रस्ता परत एकदा तुम्ही करून देणार? पूर्ण झाल्यानंतर पूर्ण जसा आहे तसा रस्ता आम्ही करून देणार. जसं पूर्वीचं त्या रस्त्याला मजबूती होती अशा पद्धतीने नगर परिषद करणार. पद्धतीने व्यवस्थित त्याची काळजीपूर्वक त्याचं सिमेंट कॉन्क्रीट टाकून जो आहे तसा पूर्ववत केला जाईल.
बऱ्याच वेळा गटर लाईन पाईपलाईन असते पाण्याची किंवा ड्रेनेजचं किंवा दुसरं काही असेल त्यावेळेस रस्ता खोडला जातो आणि बऱ्यापैकी तसाच रस्ता परत म्हणजे शिल्लक राहतो, त्याच्यावर काम केलं जात नाही. याबद्दल काय सांगा पुढे ह्या गोष्टी? नाही, कसं होतं, आपण स्वतः लक्ष दिलं आणि लक्षपूर्वक काम करून घेतले तर कॉन्ट्रॅक्टर सुद्धा जातीने लक्ष करून काम व्यवस्थित करत असतात. पण आपण थोडंसं लक्षपूर्वक काम करून त्यांच्याकडून घ्यायचं असतं. निश्चित आता नव्यानं काही पाईपलाईन किंवा ड्रेनेज असेल किंवा ह्या सगळ्या गोष्टी उकरताना पाहतोय त्यावेळेस बऱ्यापैकी रस्ता फोडलेला असतो, परंतु पाहिजे तसं मजबूतीकरण होत नाही. या पुढच्या काळात हे मजबूतीकरण तुमच्या हातून होणार आहे? हो, 100%. निश्चित आपण ऐकलंय ह्या सगळा कॉन्ट्रॅक्टर ओंकार घुमटकर एकदम जातीने लक्ष देऊन काम पूर्ण करतील ते. याचं काम कॉन्ट्रॅक्टर ओंकार घुमटकर हे आपल्या बरोबर आहेत. ते हे काम करतायत. तुम्ही खरं तर स्थानिक आहात, काम तुमच्या हातून करताय. कशा पद्धतीनं हे कामकाज तुमच्या हातून घडणार आहे? हे जसं पूर्व होतं तसंच आता पुन्हा एकदा पाहायला भेटेल तुम्हाला. जे पूर्वीचं काम होतं त्या पद्धतीचं काम राहणार आहे. हो, निश्चित पाण्याची किंवा ड्रेनेजची समस्या सुटणार आहे. सुटणार. आपण ऐकलंय कॉन्ट्रॅक्टर आहेत, नगरसेवक आहेत, इथे ग्रामस्थ मंडळी आहेत. सगळ्यांचं म्हणणं असं आहे की आता इथनं पुढची ही समस्या सुटणार आहे. बघूया पुढच्या काळामध्ये ह्या समस्येकडे किंवा समस्या सुटण्याकडे आपण आता लक्ष ठेवून राहूया. उद्याच्या काळात कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही अशा प्रकारची इच्छा आपली सगळ्यांची आहे. आपल्या या पुढच्या वाटचालीसाठी कामासाठी आमच्या चॅनलकडून नगरसेवक तुम्हाला आणि सर्व टीमला धन्यवाद.